शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर शिंदेंची दिल्लीवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत तासभर चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस बिहारच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार, शपथविधीला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री लावणार हजेरी। तहसीलदार सूर्यकांत येवलेला अटक करा, पार्थचं नाव येईल म्हणून येवलेला जामीन, जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांचे आरोप। पार्थ अजित पवारला कसलीही क्लीन चिट नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। राजेंद्र मुठे यांची कसलीही चौकशी समिती नाही, बावनकुळेंचं वक्तव्य। नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे रविवारी स्वतः पोलीस ठाण्यात जाणार, शिवतीर्थवर नोटीस देण्यासाठी आलेले पोलीस परतले। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं बेकायदा उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेवर गुन्हा दाखल। स्थानिक निवडणुकांमधल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली, येत्या मंगळवारी होणार पुढील सुनावणी। बारामतीत घराणेशाहीला मोडीत काढण्यासाठी भाजपची रणनीती, भाजप नगराध्यक्ष पदासाठी सर्व जागांवर उमेदवार उभे करणार, बारामती नगर परिषद ताब्यात घेण्याचा भाजपचा निर्धार। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर बस थेट फलाटावर चढल्यानं अपघात, अपघातात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी। पवारांनी ठाकरेंना दूर करावं, मुंबई काँग्रेसची शरद पवारांना विनंती, वर्षा गायकवाड भेटला शरद पवारांना। पंढरपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार, नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले 8 अर्ज मंजूर, भाजप काँग्रेस राष्ट्रप महिला उमेदवारांमध्ये होणार प्रमुख लढत। पार्थ अजित पवार सही सलामत, राजेंद्र मुठे चौकशी समितीच्या अहवालाचा निष्कर्ष, चौकशीत पार्थवर दोषारोप नाही, सूत्रांची माहिती। अजित पवार नाद करा पण अनगरकरांचा नाही, विक्रांत पाटील यांचं अजित पवारांना आव्हान, अनगर नगरपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापलं। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा, बीडमधल्या महसूल विभागात खळबळ, 10 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाण्यातील प्रॅक्टिस पिचवरून राजकारण तापलं, प्रॅक्टिस पिचला नजीब मुल्लांचा विरोध, मैदान होऊ न देण्याची नजीब मुल्ला यांची भूमिका। हिंगोलीतील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, अतिवृष्टीमुळे केळी पिकांचं झालं होतं नुकसान, कृषी विभागाकडे चकरा मारूनही मदत नाही। गँगस्टर अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआयए कोठडी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी दिल्ली न्यायालयाचा निर्णय। नागपुरात मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद, बिबट्याला बेशुद्ध करून केलं जेरबंद, भांडेवाडी परिसरातील इमारतीत शिरला होता बिबट्या। रशिया भारताला SU-57 लढाऊ विमानं देण्यास तयार, विमानांचं तंत्रज्ञानही बिनशर्त हस्तांतरित करणार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकरांनी घेतली पुतीन यांची भेट, मॉस्कोमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत झाली भेट।